सिन्नर तालुक्यातील भाजपच्या राजकीय गतिविधींमध्ये मोठा वाद चव्हाट्यावर आला आहे। नुकत्याच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटकडून उमेदवार म्हणून लढलेल्या युवा नेते उदय सांगळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत। या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असली तरी कोकाटे वाजे गटांशी थेट टक्कर आणि पक्षांतर्गत चर्चा यामुळे वाद निर्माण झाला आहे। सिन्नर तालुका भाजप प्रभारी जयंत आव्हाड यांच्या भूमिकेवरही चर्चा रंगली आहे। सध्या भाजपा पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी फिक्स नेत्यांची निवड दिसत नसल्याने सिन्नर तालुका भाजपा पदाधिकारी संभ्रम अवस्थेत दिसून येत आहे। दोन्ही नेते परस्पर कार्यक्रमाचे आयोजन करतात, त्यामुळे नक्की कुणाच्या कार्यक्रमांना हजेरी लावावी हे ठरवणे देखील कठीण ठरत आहे। उदय सांगळे यांची राजकीय कारकीर्द उदय सांगळे हे सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील कृषी आणि व्यावसायिक पार्श्वभूमीचे नेते आहेत। त्यांची राजकीय कारकीर्द युवा काँग्रेसपासून सुरू झाली, जिथे ते जिल्हा अध्यक्ष होते। नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यांची पत्नी शीतल सांगळे यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती। 2022 पर्यंत त्या कार्यरत होत्या। उदय सांगळे हे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत शिवसेनेतही सक्रिय होते। 2024च्या विधानसभा निवडणुकीत सिन्नर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवार होते। त्यांनी माणिकराव कोकाटे, अजित पवार गट, विद्यमान क्रीडा मंत्री यांच्या विरुद्ध चांगली लढत दिली आणि सुमारे 97,681 मते मिळवली। निवडणुकीनंतर सोशल मीडियावरील काही वादग्रस्त पोस्टमुळे त्यांनी शांततेचे आवाहन केले। नंतर NCP SPने त्यांना पक्षातून हकालपट्टी केली। 3 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। या सोहळ्यात रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन यांसारख्या नेत्यांची उपस्थिती होती। सांगळे यांचा प्रवेश भाजपला सिन्नर नगरी परिषद निवडणुकीसाठी मजबूत आधार देतो। ते कोकाटे यांचे जुने विरोधक असल्याने तालुक्यात थेट लढाई अपेक्षित होती, मात्र तसे काही जादू त्यांची चालली नाही आणि भाजपला दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले। तर भाजपच्या वाईट वेळी भाजपला मजबूत करण्यासाठी दिवस रात्र एक करून निष्ठेने पक्ष संघटना मजबूत करणारे जयंत बाबू आव्हाड हे सिन्नर तालुका भाजपचे प्रभारी आहेत। त्यांची कारकीर्द भाजपच्या स्थानिक स्तरावरील संघटनात्मक कामात केंद्रित आहे। ते पक्षाच्या तालुका पातळीवर सक्रिय भूमिका बजावतात आणि विविध कार्यक्रमांमध्ये नेतृत्व करतात। काही दिवसापूर्वी प्रवेश सोहळ्यात जयंत आव्हाड यांनी स्टेजवरून स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवण्याची भूमिका स्पष्ट केली। ते भाजपच्या स्थानिक विस्तारासाठी महत्त्वाचे मानले जातात। सिन्नरमध्ये भाजपचा वाढता प्रभाव, उदय सांगळे, हेमंत वाजे यांची प्रवेश यामुळे शिवसेना, उबाटा आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तणाव वाढला आहे। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकाटे वाजे आणि भाजप यांच्यात तिरंगी लढत अपेक्षित होती। उदय सांगळे यांचा प्रवेश मास्टर स्ट्रोक मानला जात असला तरी पक्षांतर्गत समन्वय आणि जुन्या विरोधकांशी सामना यावरून चर्चा सुरू झाली। एकीकडे उदय सांगळे यांनी जयंत आव्हाड यांच्यावर खासदार व आमदार यांच्याशी असलेली जवळीकमुळे भाजपामधून 2 विभिन्न प्रतिक्रिया येत आहेत। तर या आरोपांवर जयंत आव्हाड यांनी महायुती धर्म पाळत आपण विद्यमान आमदार यांची पाठराखण केली असल्याची भूमिका मांडली। खरे तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील सिन्नर तालुक्यात दोन्ही स्थानिक नेते नाराज होऊ नये अशीच पावले उचललेले दिसते। पण यामुळे कुठल्याही योजना अथवा पक्ष विचारसरणी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 2 कार्यक्रम घेण्याची वेळ येत आहे। या चढाओढीचे राजकारण सुरू असून यामुळे एका कार्यक्रमाला गर्दी तर दुसऱ्या कार्यक्रमाला मोजकेच कार्यकर्ते उपस्थित राहत आहेत। भाजपकडून या सर्व घडामोडींना सिन्नरचा विकास असे संबोधले जात आहे, तर विरोधक पक्षफोड म्हणत आहेत। तालुक्यातील राजकारण अधिक तापले आहे, त्यामुळे येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत याचे परिणाम 100% दिसून येणार आहे। SN न्यूजसाठी विजय शितोळे।